था कि गेंद की दिशा क्या है और खिलाड़ी की दिशा क्या है दौड़ने की। अब स्ट्राइकर एंड पर विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, यकीनन जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी। नसीब नाइक विश्वजीत ठाकुर को ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन व्हाइट बॉल करार दिया जा चुका है और इस व्हाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 7 रन। संतोष चौधरी यहां पर आ चुके हैं। सामने में संतोष चौधरी के फ्लेक्स को देख रहा था, बिली बाउंडर वाली छवि और आरपीएल सिंबल वाली ये गेंद। मंगेश वाकड़ीकर साहब ने इस साल काफी कुछ नया किया है। युवा रायगढ़, युवा ठाणे का मैच हमने देखा, रायगढ़ भूषण पुरस्कार हमने देखे ऑक्शन के दौरान, आरपीएल सिंबल वाली गेंद हमने देखी ऐसे, और बैलगाड़ी रेस और क्रिकेट का मेलजोल हमने देखा। सोनिया और बकासुर इस ग्राउंड के ऊपर हमें नजर आए। मंगेश जी वाकड़ीकर दर्शकों के लिए हर बार सोचते हैं और कुछ नया करने की एक तलब रहती है उनमें। और ये विश्वजीत ठाकुर का विश्व जीतने वाला ये बेहतरीन 6 मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन ऑन द राइज फ्रंट फुट पे आके स्लॉग किया इस गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। टोटल आ चुका है विश्वजीत ठाकुर एक छक्का दाग चुके हैं। टीम का टोटल आ चुका है 13 रन बगैर नुकसान। कवर्स में खेला, लेकिन इस बार क्या कवर्स को चीरेगी गेंद। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। तकनीकी रूप से सक्षम बल्लेबाजी और इस ग्राउंड की जरूरत भी है। जिस दिशा में गेंद आए उस दिशा में मारा करो। विशाल जीतेकर ने जब 69 रन बनाए तो उन्होंने कहा, संदेश पाटिल और मेरे डिस्कशन में यह हुआ था, बात तय हुई थी कि यहाँ इस ग्राउंड के ऊपर आउटफील्ड काफी तेज है। ऑफ साइड के ऊपर उनकी जो बाउंड्रीज लगी थी वो बतौर संदेश पाटिल के डिस्कशन की वजह से लगी थी। यानी कि जिस दिशा में गेंद आए उस दिशा में अगर खेला जाए तो व्यक्तिगत रन भी बहुत ज्यादा बनते हैं और टीम के लिए सेहतमंद साबित होते हैं। लेकिन यह विश्वजीत ठाकुर का एक और छक्का, 7000 पॉइंट्स में इस गेंदबाज को खरीदा गया था। लेकिन रायगढ़ का सबसे बड़ा खिलाड़ी, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर ने आखिरी 3 गेंदों पर इनके खिलाफ 16 रन वसूले और टोटल पहुंच चुका है 23 रन। शुरुआत अच्छी है, अगर इसी तरह ये टीम खेलती रही तो 100 का आंकड़ा पार। हाईएस्ट टोटल इस लीग का 140 बंटी बद्री के, जिन्होंने 15 छक्के लगाए अपनी एक इनिंग में। 15 छक्के, 36 में से 15 गेंदों को 171 पॉइंट्स पे है वो। लेकिन जरूर मैं कहना चाहूंगा ये जो 4 व्हीलर है, जो 2 2 व्हीलर हमें नजर आ रही है, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए जो क्विड कार है, ये सुपर 4 में जो टीमें क्वालिफाई होगी उनमें जो खिलाड़ी कैपेबल होंगे उनको ही दी जाएगी। मंगेश सर ने हमें कल सूचना दी है। और 1 रन को 1 पॉइंट्स के तौर पर गिना जाएगा, 1 विकेट को 5 पॉइंट के तौर पर गिना जाएगा और जिसे मैन ऑफ द मैच मिलेगा इंडिविजुअली आपको एक्स्ट्रा 5 पॉइंट मिलेंगे आपके खाते में। ओवर नंबर 2 गेंदबाज प्रसाद पाटिल, कप्तान ने जिम्मेदारी ली है, अब लेना ही चाहिए। पहले ओवर आपके लिए खराब जा चुका है, टॉस जीता आपने, फील्डिंग करने का फैसला किया आपके गेंदबाजों के आधार पर, लेकिन नसीब नाइक काफी महंगे साबित हुए। यहां पर एक बात मैं जरूर कहना चाहूंगा नीलेश, 23 रन, क्या कहना चाहेंगे आप? जो शुरुआत हुई है वीर मराठा जोहे की। नमस्कार सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एकाच विभागातील 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर जेव्हा उभे ठाकतात, श्री वैकुंठ दादा 11 पेण विरुद्ध वीर मराठा जोहे पेण असे 2 मातब्बर संघ,
पहिला अंक नाटकाचा फलंदाजांच्या बाजूने राहिला. विश्वजित ठाकूरची आक्रमक फलंदाजी, विश्वजित म्हात्रेची त्याला मिळालेली साथ. एका बाजूला दागपोली आणि दुसऱ्या बाजूला दिघोडे असे दोन खेळाडू खेळतात आणि दुसऱ्या बाजूला कळवे गावचा सन्मान, कळवे गावचा अभिमान आणि हा कळवे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा डावखुरी हाताचा गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर पहिल्यांदाच कर्णधार पदाची जबाबदारी कशी सांभाळतोय सर, हे आपल्याला या षटकामध्ये नक्कीच कळेल. यावेळी हल्के हाथों से इस गेंद को खेला, शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर एक रन जरूर मिला. बैकफुट पर गए थे, टैप किया था इस गेंद को शॉर्ट पॉइंट की तरफ. विश्वजीत म्हात्रे को एक रन जरूर मिला. अब एंकर का रोल निभा रहे हैं विश्वजीत म्हात्रे, उनमें भी क्षमता है, लेकिन विश्वजीत ठाकुर अगर इतना अच्छा खेल रहे हैं तो उन्हें ज्यादा मौका देना चाहिए. ये अच्छे संकेत हैं. सन्माननीय हरेश सुदाम पाटील, ग्रामपंचायत सदस्य बोरगाव पेण यांच्याकडून वीर मराठा जोहे यासाठी शुभेच्छा आल्यात. विश्वजीत एक और नंबर 6. शायद आज बंटी बद्रिके का 15 छक्कों वाला रिकॉर्ड टूटने वाला है. बोरगाव पेड़ हरेश पाटिल की जैसे शुभकामनाएं आई. विश्वजीत म्हात्रे ने छक्का दागा. विश्वजीत ठाकुर ने छक्का दागा क्योंकि विश्वजीत म्हात्रे सिंगल निकालकर नॉन स्ट्राइकर एंड पे थे. पहली गेंद पर उन्होंने सिंगल निकाला था, लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो बड़े मंच का बड़ा खिलाड़ी निश्चित तौर पर संतोष चौधरी की नजर रहती है. मैदान पर तो रहती है, लेकिन कमेंटेटर्स क्या बोल रहे हैं उनके ऊपर भी उनकी नजर रहती है. और ये अच्छे संकेत हैं हमारे लिए, क्योंकि कम गलतियां होती है इस वजह से. विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को खेला, कवर्स में एक रन जरूर मिला. क्या मिलेगा? दूसरा. और ये दूसरा रन मिलता हुआ इन दो रनों के साथ टोटल पहुंच चुका है 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. बाबू शाह जरूर हमारे साथ होंगे. नीलेश नाइक आज हमारे साथ है, एक पाली से आए हुए, लेकिन पेड़ कड़वा जिनकी जन्मभूमि है. ये गलत फील्डिंग हुई और ये मौका है, लेकिन बाल बचे विश्वजीत म्हात्रे. 2 बार रन आउट होते होते बचे. आपसी तालमेल होना जरूरी है, क्योंकि ये आपसी तालमेल क्यों नजर नहीं आ रहा है? ग्रामीण में हमेशा एक दूसरे के खिलाफ खेले हैं ये, एक दूसरे के खिलाफ. और दर्शकों का सबसे फेवरेट मुकाबला ग्रामीण लेवल पर दापोली बनाम दिघोड़े. जितने भी मुकाबले हुए, मैं तो इनके एक मुकाबले की कमेंट्री कर रहा था एक नाइट टूर्नामेंट में. लंदन से मुझे कमेंट आई थी, कितना अच्छा खेल रहे दोनों टीमें. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फाइन लेग बाउंड्री की तरफ 6 का इशारा आता हुआ. विश्वजीत ठाकुर ने आज मन बना लिया है कि वो बंटी बद्रिके ने जो कल रिकॉर्ड किया था एक इनिंग में 15 छक्के, उन छक्कों का रिकॉर्ड मैं आज पहले ही मैच में तोड़ दूंगा. अब तक उनके द्वारा छक्के लगाए जा चुके हैं 4 निजी. तीस पे खेल रहे हैं विश्वजीत ठाकुर. हर्षद पितवे खुश होंगे, रोशन पाटिल टीम मैनेजर खुश होंगे, क्योंकि विश्वजीत ठाकुर को रायगढ़ क्रिकेट कहता है लंबी रेस का घोड़ा, और वो दौड़ रहा है. फील्डिंग ये डिपार्टमेंट अच्छा होना जरूरी है. ये वाइट बॉल करार दिया जा चुका है. 1+1 2 रनों का इजाफा. दुक्का आ चुका है वाइट का. टीम का टोटल 40 रन. सुदर्शन पाटिल हमारे साथ हैं पिछले कई दिनों से. हर तरह का रिकॉर्ड वो हमें बताते हैं. कितने 50 हुए, कितनी बाउंड्रीज लगी है, कितने 6 आ चुके हैं इस पूरी श्रृंखला में लीग स्टेज मैच पर. हालांकि पहले दिन हमने देखा उद्घाटन समारोह में एग्जीबिशन मैच युवा रायगढ़, युवा ठाणे, रायगढ़, पुणे, मुंबई और ठाणे के मैचेस हमने देखे.
रिवर्स दागने की कोशिश, अगर शुरुआत इतनी अच्छी हुई है, 2 ओवर में 20 की औसत से 40 आ चुके हैं, तो ऐसे में गलत शॉट खेलना नहीं है। कल बारकिया कांबळे को हमने देखा, एक रिवर्स शॉट उन्होंने लगाया, लेकिन हाथ से जीता हुआ मैच उन्होंने गंवाया। रिवर्स हमारे तुरवाड़े के हाथमोड़े साहब यहां पर तशरीफ लेकर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। देखिए, हमेशा मैं कहता हूं इस रिवर्स के बारे में, एक दुधारी तलवार है। आज स्क्रीन पर हमें नजर आ रहा है 24 लाइव इवेंट के जो टेक्नीशियन हैं, उनका जन्मदिन है विवेक ज्ञानदेव पाटिल, जिनका आज जन्मदिन है। जरूर उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। और दोपहर के सत्र में इस मंच के ऊपर उनका जन्मदिन मनाया जाएगा। क्या चाहिए अंपायर? विकेट के सामने जो दर्शक हैं, विकेट के सामने, बिल्कुल सामने कोई दर्शक खड़ा ना रहे, क्योंकि संतुलन जो होता है, मानसिक संतुलन नीलेश, वो बल्लेबाज का बिगड़ सकता है। कंसंट्रेशन जिसे हम कहते हैं, एकाग्रता भंग होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं। गेंदबाज नसीब नाइक पहले ओवर में 23 रन जिन्होंने दिए थे, और मेंटोर आ चुके हैं जिनकी टीम पिछले साल चैंपियन बनी थी, तेजस मात्रे, और इनके ओनर होंगे अमरशेठ मात्रे। नीलेश शेठ खारकर और अमरशेठ मात्रे। सामने तो कोई नहीं है। नसीब नाइक तैयार विश्वजीत ठाकुर के लिए। ये लंबा क्या मारा, ठोकम ठोक। युवा रायगढ़ में तो नसीब नाइक ने काफी अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन ये सीनियर रायगढ़ का हार्दिक पांड्या है, उनके सामने गेंदबाजी करना संतोष एक चुनौती है। उस चुनौती को शायद स्वीकार नहीं कर पाए। हाँ, अभी का लुक और फोटो तेजस मात्रे के हमेशा अच्छे आते हैं। व्हाट्सएप पर कई बार मैंने उनके स्टेटस देखे हैं, और अभी भी मैं तो कहता हूं इनकी फिटनेस 20 साल के नौजवान लग रहे हैं। हाँ, चार्मिंग बॉय पनवेल, यंग एंड हैंडसम। साइड स्क्रीन के सामने कोई भी दर्शक नहीं होना चाहिए। विश्वजीत ठाकुर एक अलग पैंतरा भी होता है जो सपोर्ट कर रहे होते हैं टीम को, ध्यान विचलित करने का। नसीब नाइक, विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को कारपेट के सहारे खेला, लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन जरूर मिला। कैमरामैन अरे उनकी जगह वही है कैमरामैन की। हाँ, एंट्री में है क्या कोई गेट में? विश्वजीत मात्रे अब स्ट्राइकर इन पर होंगे नसीब नाइक के खिलाफ। ये ऊंचा जरूर खेला है, लेकिन क्या ये कैरी नहीं किया, बाउंड्री के पार कैरी नहीं कर पाए विश्वजीत मात्रे, और ये पहला झटका मिला वीर मराठा जोहे को। रन संख्या है 47 पे 1 डीजे।
देखिए मंगलवार हमेशा मेरा उपवास रहता है। गणेश जी भगवान का जन्म दिवस माना जाता है, जन्मदिन माना जाता है। तो यकीन मानिए आज हमारे लिए संतोष चौधरी ने चिंचवण के महालक्ष्मी मंदिर में जाके हमारे लिए प्रसाद, हम सभी के लिए प्रसाद लेकर वो आए हैं। ये हमारे लिए पुण्य का भाग है। वहां तो हम जा नहीं पाए, लेकिन चिंचवण की महालक्ष्मी देवी का आशीर्वाद हमें जरूर मिल रहा है प्रसाद के माध्यम से। प्रथमेश कोड़ी एक और यंगस्टर खिलाड़ी, गणेश पुरी गांव से ग्रामीण क्रिकेट की शुरुआत करने वाला ये खिलाड़ी। लेकिन ड्रिंक्स, जब जिस ओवर के बाद ड्रिंक्स आता है ना, उस ओवर में कुछ ना कुछ होता है, हमेशा मैंने देखा है। हल्के हाथों से इस गेंद को खेला, टैप किया ऑफ साइड के ऊपर। लेकिन अब विश्वजीत ठाकुर को जिम्मेदारी उठानी होगी इन रनों को पूरा करने की। तो विकेट के सामने जो है, जो रेलिंग है, दर्शकों से मेरा अनुरोध है कि वहां खड़े मत रहिए। रिफ्लेक्शन होता है, कोई सनग्लासेस अगर पहनकर आए तो रिफ्लेक्शन जरूर होती है। नसीब नाइक, और ये देखिए सीधा उन्होंने कहा यहां पर दर्शक नहीं होने चाहिए, इशारा किया इस छक्के के साथ। 54 पे पहुंचा है टोटल। रोशन पाटिल काफी खुश नजर आ रहे होंगे जिस तरह से खेल रहे हैं विश्वजीत ठाकुर। इस ओवर के बाद जरूर ड्रिंक्स अंदर जाएगा, लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 54, 50 पार कर चुकी है तीसरे ही ओवर में। वीर मराठा जोहे और विश्वजीत ठाकुर खेल रहे हैं अपने निजी 10 गेंदे 44 रनों पर। और ये देखिए बाहरी किनारा था, बाहरी किनारा, लेकिन 45-11 गेंदे 3 ओवर की समाप्ति के बाद। और हम चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में नीलेश नाइक सर के पास। हॅलो. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससो वेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. या विघ्नहर्त्या सुखकर्त्या गणरायाला वंदन करूया. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राणयोगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी युद्ध मांडतो रक्त सांडतो ऐसा राजा. जीव लावतो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. या जाणत्या राजाला वंदन करूया. आद्य क्रांतिकारक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्या भूमीमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली. इथे आज रायगड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपण आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेबांना माझी विनंती आहे की आपण विशेष स्वागत सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. माजी रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते, त्याच पद्धतीने दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि हमरापूर विभाग प्रीमियर लीगसाठी अहोरात्र मेहनत करणारे जवळपास 40 कोटी रुपयांचा निधी संपूर्ण हमरापूर विभागाला देणारे वैकुंठदादा पाटील साहेबांचे इथे विशेष स्वागत सन्मान मंगेशदादा वाकडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मित्रांनो, माणसाला एकदा कामाचा ध्यास लागला की त्याला त्रास वाटत नाही, असं एक ध्येयवेड व्यक्तिमत्व म्हणजे दादांना मी विनंती करतोय, कारण येणाऱ्या काही दिवसातच नाईट हमरापूर विभाग प्रीमियर लीग सुद्धा दादांच्या बघायला मिळणार आहे आपल्याला. दादा, काय म्हणाल, आजचा हा तुमच्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचा हा सुंदर योग? रायगड प्रीमियर लीग खरं बघितलं तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा एवढं वलय नसलेलं, परंतु आज आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये विशेष करून मंगेशजींनी जे काय हे वैभव उभा केलेलं आहे, आज आपल्या रायगडमधील खेडेगावातील असतील, तळागाळातील असतील सर्वसामान्य खेळाडूला एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हा पूर्ण हा रायगड प्रीमियर लीगचा जर हा पसारा पाहिला तर ते जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही, परंतु आज त्यांनी
रात्रंदिवस मेहनत घेऊन आज जवळपास 5वं 6वं वर्ष 4थं वर्ष पूर्णपणे सातत्य ह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण या ठिकाणी खेळामध्ये अनेक गोष्टींचे भरपाट टाकत आज ही रायगड प्रीमियर लीग अशी एक भव्य दिव्य आणि नावाजलेली महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा होत असतील परंतु रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा होत नाही आणि माझ्या रायगडमधल्या खेळाडूला व्यासपीठ मिळालं त्याचं खरंच कौतुक आहे. खरं पाहिलं तर काही ठिकाणी संघ घेताना सुद्धा खूप म्हणजे एक आमंत्रित संघ 16 असतात 17 असतात 20 असतात परंतु खेळाडूंना चान्स द्यायला पाहिजे आणि खेळाडू माझ्या या व्यासपीठावर दिलेला त्यांच्या आज शिरडूनच्या व्यासपीठावर चमकला पाहिजे म्हणून त्यांची जी काय मेहनत आहे ती खरंच अत्यंत कौतुकास्पद अशी मेहनत आहे. आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडूला मग तो कुठल्या प्रत्येक गावातला असू द्या प्रत्येक त्या ठिकाणी आळीतला असू द्या प्रत्येक विभागातला असू द्या यांना जे काय व्यासपीठ द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे ते खरंच खूप खूप असं छान हा कार्यक्रम आहे आणि मंगेशजी आपणाला भविष्यामध्ये याचा निश्चितपणे फायदा होईल. आपण चांगल्या प्रकारचं काम करताय आम्हाला आपला निश्चित अभिमान आहे. आपल्याला पावलावर पावला टाकून आम्ही हमरापूर प्रीमियर लीग सुद्धा भरवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण येत आहे ती सुद्धा ह्या लीग नंतरची मोठी लीग असतेच परंतु मला रायगड प्रीमियर लीगचा विशेष असं खूप मनापासून कौतुक वाटतं की एवढी मोठी स्पर्धा आज या भागामध्ये लढवली जाते. माझं एक म्हणणं आहे की सगळं काय सगळ्यांकडे असतं परंतु समाजासाठी काहीतरी करण्याचं जे काय एक काय बोलतात त्याला आपलं नाही समाजासाठी चांगलं करण्याचं एक इंद्रधनुष्य असतं ते उचलण्याचं काम मंगेशजीने केलेलं आहे. आपलं खरंच खुल्या दिलाने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की असेच कार्यक्रम असेच या ठिकाणी स्पर्धा भविष्यामध्ये होत राहो हीच या ठिकाणी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद दादांना माझी विनंती आहे दादांनी शुभेच्छा दिलेत मंगेश दादांना आणि हे मात्र अर्धशतक और लॉन्ग ऑफ के ऊपर से जो छक्का लगाया आरपीएल सिक्सर की गेंद के ऊपर और 54 का निजी योगदान विश्वजीत ठाकुर बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. क्यों रायगढ़ और मुंबई के मैच में पूरे रायगढ़ ने इनको मिस किया वो दर्शाने वाली बल्लेबाजी. ओवर टू नीलेश सर. क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी सन्माननीय रुपेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या लीगच्या सामन्यांचा आस्वाद घ्यावा. क्राईम ब्रांच घेतो युनिट 2 चे अधिकारी सन्माननीय रुपेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. निलेश. प्रसाद पाटील यावेळी चांगला चेंडू ओव्हर स्टेप होता चांगला बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. मी विनंती करेन वीर मराठा जोहे पेण संघाचे माननीय व्यवस्थापक आणि आमचे वर्गमित्र क्राईम ब्रांचचे अधिकारी अनेक गुन्ह्यांची उकल करणारे रुपेश यांना म्हणजे बाबू रुपेश पाटील यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचे. त्यांच्या समन्वयत आमचे बंधू हनुमान नाईक यांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. एका बाजूला वैकुंठ दादा यांनी सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलेले वैकुंठ दादा 11 पेण या विभागातून अर्धशतक झळकावलंय पहिल्याच सामन्यामध्ये विश्वजितनं. टप्प्याचा चेंडू हा पाम पूल करण्याचा प्रयत्न टोवर चेंडू लागलाय चेंडू जातोय मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे आणि ते सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या हळूहळू का होईना पुढे सरकते. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्यावेळी प्रवीण सरांची अफलातून कॉमेंट्री सुरू होती त्यावेळी अफलातून इनिंग एका बाजूला साकारली होती ती म्हणजे विश्वजित ठाकूर याने आणि कालच ज्या पद्धतीने बंटी बद्रिकेचं वेगळं तुफान आलं होतं त्यालाच तोडीला तोड अशी फलंदाजी वीर मराठा जोहे पेण या संघासाठी करतोय तो म्हणजे स्वतः कर्णधार विश्वजित ठाकूर. 15 चेंडू 54 धावा. हर्षजी पितळे आणि पवनजी भोईर यांचा हा संघ वीर मराठा जोहे पेण गत स्पर्धेतील उपविजेता आणि 2021च्या टॉप 4 मध्ये पोहोचलेला एक यशस्वी संघ परंतु पहिल्यांदाच हमरापूर विभागामधील कळवे दादर कोपर रावे या सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम वैकुंठ दादा पाटील यांनी केलंय
आणि इथे मात्र ज्या पद्धतीने कौतुकाची थाप आली होती त्याच पद्धतीने हा सुंदर फटका नेत्रदीपक यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा RPL षटकार. संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं ते म्हणजे वीर मराठा जोहे पेड या संघाला. प्रथम फलंदाजी आली आणि असं वाटतं की दिवाळीचा फराळ आपल्या पुढ्यात वाढावा आणि त्याच्यावर तुटून पडावं, त्याच पद्धतीने फलंदाजी पाहिली. मात्र इथे विश्वजित म्हात्रेला सुद्धा जीवनदान मिळालं होतं. विकेट किपरने सुद्धा कॅच ड्रॉप केली विश्वजित ठाकूरची आणि तिथे मात्र अर्धशतक इथे पूर्ण केले विश्वजित ठाकूर याने. वैकुंठदादा पाटील 11 पेण, वीर मराठा जोहे पेण या पेण विभागामधील आज प्रेक्षकांची मांदियाळी दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना रुपेश पाटील, माझा वर्गमित्र, खो खो उत्तम खेळतो, उत्तम क्रिकेटपटू आहे, पहिले RPL मध्ये खेळाडू होता. रुपेश पाटील क्राईम ब्रांचचे आमचे अधिकारी, आमचे वर्गमित्र आणि हनुमानजी नाईक या दोघांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं, परंतु ते सध्या व्यवस्थापक आहेत वीर मराठा जोहे पेण संघाचं, त्यामुळे ते इनिंगमध्ये नक्कीच येतील. मात्र इथे नवीन गोलंदाजाला पाचारण केले जात आहे. खेळाडूंना विनंती आहे बाळांनो, सर्व खेळाडू, रजत मुंडे यांना विनंती आहे की आपण वरती या आणि हे जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की थोडासा बाजूला व्हा, कारण आपल्या खेळाडूंना थोडासा अडथळा येतोय समोर साईड स्क्रीनसाठी. रजत मुंडे यांचा पुढचा सामना आहे, ते सुद्धा हजर झाले, त्यांचे स्वागत करूया. इथे मात्र आता 60 धावा या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे विश्वजित ठाकूर. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 74, खूप मोठी धावसंख्या उभारलेली आहे. वैकुंठदादा 11 या संघामध्ये कोपर, आपटा, दादरपाडा, अलिबाग, माथेरान, पाली, पनवेल पासून विविध खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील, यावेळी चांगला बॉल थोडासा मागे ठेवला होता, ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. ओमकार पाटील रावे, हा खेळाडू रावे गाव हे बेट होतं आणि आदरणीय रविशेठ पाटील यांच्याच योगदानातून आपल्याला त्याला 2 पूल जोडले आणि या बेटाचं रूपांतर अगदी एका सुंदरशा टुमदार गावामध्ये तिथे जाण्यासाठी जी सोय होती ती अगदी वेगवान केली. माझी परत एकदा विनंती आहे प्रेक्षकांना की इथून बाजूला व्हा, कृपया जी आपली एंट्री आहे तिथनं बाजूला व्हा आणि समोरून बाजूला विश्वजित ठाकूर यांना अडथळा येतोय. ओमकार पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळी वरच्या दिशेने खेळलाय, चेंडू जाईल 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 जाईल, खूप वेगाने जातोय हा उत्तुंग असा रायगड प्रीमियर लीगला अभिवादन करणारा हा दणदणीत खणखणीत दमदार असा षटकार. युगे संपुनी जातील काय वर्णावी तुमची गाथा, तुमच्या प्रताप तेजा पुढे शिवराया सदैव नतमस्तक अमुचा माथा. मात्र इथे वेगवान खेळ दाखवते विश्वजित ठाकूर. दिघोडे एक्सप्रेस यावेळी परत बॅक टू बॅक चांगला प्रहार, बल्ले की गर्जन और रन मिलेंगे आधा दर्जन, सलगचा हा दुसरा दमदार षटकार. में कल 1 रन से चूके बंटी बद्री के सीजन 4 तक ये RPL आ चुका है, किसी ने भी सेंचुरी नहीं लगाई, लेकिन क्या विश्वजित ठाकुर अपना वो भी सपना पूरा करेंगे? ओमकार पाटील यावेळी आउटर एज लागली, चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये, गलीमधून खराब क्षेत्ररक्षण. मी सकाळीच म्हटलं होतं त्यांची जी फिल्डिंग आहे ती कुठेतरी लेझी एलिगंट आपल्याला बघायला मिळतो, ताळमेळ कुठेतरी कमी मिळतो आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि इथे दुहेरी धावसंख्येला आकार देतोय तो म्हणजे वीर मराठा जोहे. मराठ्यांसारखा लढतोय, मात्र वैकुंठदादा 11 या संघाला सुद्धा कमबॅक करावं लागेल, कारण कमबॅक केल्याशिवाय तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर शेलार मामानी सांगितलं की परतीचे दोर मी कापलेले आहेत, लढा किंवा मरा. तिथे आपला एखादा आपण मेंबर ठेवूया त्याला विनंती करण्यासाठी सर्व प्रेक्षकांना. इथे मात्र ओमकार पाटील सामना करतोय विश्वजित ठाकूर.
यावेळी ओव्हर्स टू कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, चेंडू खाली क्षेत्राच्या गोळीच्या वेगाने येतोय आणि मात्र अगदी चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं 2 धावा पळून काढतोय. हार्दिक पांड्यासारखा फिटनेस नक्कीच आहे प्रवीण सर या खेळाडूचा आणि त्यामुळेच त्याला मिस्टर JPL दिगोड एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातो आणि त्याच ओळखीला आणखी ठसठशीत करतोय अशी फलंदाजी करताना विश्वजित ठाकूर. धावसंख्या 91, एक गड्याच्या मोबदल्यात विश्वजित ठाकूर 76 खेळतो. इथे विश्वजित ठाकूरला कुठेतरी आवर घालावा लागेल, तो म्हणजे वैकुंठदादा 11 या संघाला. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज असेल त्याला शतकासाठी. बघूया काय होतंय. इथे मात्र चांगला फटका, ग्राउंड शॉट आहे, गॅप सिलेक्शन चांगलं आहे, गोळीच्या वेगानं अगदी तीर आला आणि सरळ चेंडू सीमा पार गेला आणि हा येतोय आणखी एक RPL चौकार. खेळतोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे जे काही आयोजक आहेत त्यामध्ये आपण म्हणतोय बंटी पाटील असतील, बंटी म्हात्रे असतील, राकेश असेल, प्रवीण असेल, हर्षदजी असतील, यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आमचे वरिष्ठ बंधू हनुमान नाईक आहेत, त्याच पद्धतीने आमचे क्राईम ब्रांचचे रुपेश पाटील यांनाही विनंती असेल की आपण इनिंगमध्ये नक्कीच व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या 5 षटकाखेरीज 95. इथे कुठे मात्र विकेट घ्यावी लागेल ती म्हणजे विश्वजितची, ती वैकुंठदादा 11 या संघाला, कारण त्याचे पाठीराखे आज सकाळी टेम्पोमध्ये भाकऱ्या भरून आलेले आहेत. कारण ही एकत्रित आणण्याची स्पर्धा, ही एकत्रित आणण्याची लीग आहे. कारण 2 दिवस या सामन्याचा वाट बघत होते प्रेक्षक आणि आज जवळपास 700 ते 800 प्रेक्षक कळवे, जोहे, दादर, हमरापूर, डावरा, वरेडी, रावे, सोनखार, उरनोली या परिसरामधून आलेले आहेत. इथे मात्र आपण बघतो व्यासपीठावर तेजसजी आहेत, मंगेशदादा वाकडीकर आहेत, त्यांच्या समवेत आमचे वैकुंठ शेठ पाटील आहेत. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ शिरढोण आपण बघतोय. मंगेशदादा वाकडीकर यांच्या समवेत असणारे राकेशबाई गायकवाड असतील, विशालजी जितेकर असतील, तेजसजी म्हात्रे, सुशांतजी वेदक, संतोषजी चौधरी, कैलासदादा वाजेकर, धोंडू भोपी, नामदेवजी चौधरी, मंगेशजी भोमकर, ही सर्व मंडळी यांची अतोनात मेहनत. शेवट षटक मैदानावर. यावेळी मात्र अलिबागचा सुपुत्र आकाश तवसलकर एक चांगला गोलंदाज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट कर्नल एंडकडून. पहिला चेंडू फुलटॉस होता, हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेटला, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि इथे सिंगलच्या मदतीने इथे थर्ड अंपायरचा कॉल आलाय. हा फटाक ना. आकाश तवसलकर अलिबागचा हा खेळाडू, वैकुंठदादा 11 या संघामध्ये विविध खेळाडू आज आपण पाहतोय. कळवे गावातून जे सर्व ग्रामस्थ आलेले आहेत त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. कारण मंगेश दादा वाकडेकर यांच्यावर कळवेकरांचं लिगल डिलिव्हरी आहे. कळवेकरांचं हमरापूर विभागाचं विशेष प्रेम आहे आणि त्याचमुळे वैकुंठदादा यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून दरवर्षी हमरापूर विभाग प्रीमियर लीगला ते येतात आणि यावर्षी नाईट स्पर्धा आहे हमरापूर विभाग प्रीमियर लीग. यावेळी चांगला फटका, गॅप सिलेक्शन आहे, मिड ऑफला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय मिड ऑनला. इथे मात्र सकाळपासून म्हटलं होतं की फिल्डिंग ही कुठेतरी दुखरी नस आहे या वैकुंठदादा 11 पेण या संघाची. फिल्डिंग आणखी जर चांगली झाली असती तर कुठेतरी धावा रोखल्या असत्या आणि जॉन्टी रोड्स यांनी नक्कीच म्हटलंय 82 धावांवर खेळतोय. जॉन्टी रोड्स म्हटला होता की एकेरी दुहेरी धावा ज्यावेळी तुम्ही रोखाल त्यावेळी एखादा षटकार तुम्ही रोखू शकाल आणि त्याचमुळे तुम्हाला फिल्डिंगकडे चांगलं लक्ष द्यावं लागेल. 82 धावांवर खेळतोय विश्वजित. यावेळी फुल टॉस होता, मात्र एवढा टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. इथे मात्र सिंगल नाही घेतलेले प्रीतमजी टकले हे सुद्धा आपण बघतोय. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाचे सदस्य आहेत. अतिशय चांगलं उत्तम दर्जेदार काम आपल्याला बघायला मिळतंय. इथे मात्र प्रथमेश कोळी 3 या धावसंख्येवर खेळते. विश्वजित ठाकूर 82. या षटकामधील फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. वा वा वा, या गोलंदाजाला का 2 ओव्हर दिल्या नाहीत याचीच कुठेतरी थोडीशी खंत असेल प्रसाद पाटीलला.
अलिबागचा हा खेळाडू आकाश तवसलकर, मला माहिती आहे अलिबाग प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी या खेळाडूची झाली आहे आणि अलिबागकरांचं लक्ष आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेकडे सुद्धा. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सर्व खेळाडू महाराष्ट्रभर प्रेक्षक या स्पर्धेला जुळलेले आहेत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुलटॉस चेंडूला इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून आणतात षटकार. परत एकदा आलाय फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने खेळतोय आकाश तवसलकर, गोलंदाजी मार्कवर सज्ज. चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन चांगला आहे, हातात चेंडू आलाय परंतु फ्री हिट असल्या कारणाने विकेट काही गमावावी लागणार नाही. इथे मात्र चांगल्या चेंडूवर चेंडू सीमा पार पाठवू शकले नाहीत आणि इथे मात्र थोडीशी खंत विश्वजित ठाकूर यांना सुद्धा आहे, कारण 88 धावा. कारण काल बंटी बद्रिके, आम्ही त्या संघाचे मॅनेजर मी आणि प्रवीण सर, आणि तिथे त्याचा नाबाद 99 धावा ठोकल्या होत्या. बंटी बद्रिकेचं वादळ लोधिवली गावाचं 27 चेंडू, हा 27वा चेंडू फेस करतोय. यावेळी फुल टॉस, गॅप सिलेक्शन आहे. इथे मात्र चेंडू अगदी गोदीमध्ये आणि इथे मात्र झेलबाद झालाय विश्वजित ठाकूर आणि इथे मात्र 105 टोटल धावा झालेल्या आहेत. ते म्हणजे वीर मराठा जोहे पेड या संघाच्या प्रथम फलंदाजी करताना विश्वजित ठाकूर नावाचं वादळ इथे शमलंय. एकदा जोरदार टाळ्या या दिगोड एक्सप्रेसला, एकदा जोरदार टाळ्या या मिस्टर JPL ला, एकदा जोरदार टाळ्या या विश्वजित ठाकूरच्या जबरदस्त बहार. बाबूश्याम टॉस के लिए बुलाना चाहेंगे. RCC पेट लेड प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान पेट, जिनके कप्तान है सोहेल शेख और दूसरी तरफ मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे. जीवदानी स्पोर्ट्स एंड MD खारगर प्रतिष्ठान बामन डोंगरी उलमेनोड. रजत मुंडे को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा. रजत मुंडे, सोहेल शेख, एक तरफ है मिस्टर कंसिस्टेंट तो दूसरी तरफ सोहेल शेख, एक ऐसे कप्तान जिनकी कप्तानी के बदौलत RCC पेट को